संसारामधील विघ्न दूर करण्यासाठी भगवानांनी दिलं होतं त्रिमंत्र। मंत्राचा खरा अर्थ काय आहे? मनाला जे शांती प्रदान करते ते म्हणजे मंत्र। आता भगवानांनी 3 मंत्र दिले होते। पहिला होता नवकार मंत्र, दुसरा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि तिसरा ओम नमः शिवाय। आणि सांगितलं पण होतं की कालांतराने तुम्हाला वाटल्यास देऊळ वेगळे वेगळे करा, पण हे 3 मंत्र अबाधित ठेवा, यांना वेगळं करू नका। पण अहंकारी लोकांनी वेगळे वेगळे संप्रदाय निर्माण केले आणि हे मंत्र पण वाटून टाकले। अहो, भक्ती करताना संसारातील अडचणींनी अडथळे निर्माण करू नये म्हणून हा मंत्र आहे। या लोकांनी मंत्राची वाटणी करून टाकली, एकादशीची सुद्धा वाटणी केली, शंकराची निराळी, वैष्णवाची निराळी। मग आता परमेश्वर खुश कसा होणार? जिथं कलह आहे, मतभेद आहे, तिथं परमेश्वर राहत नाही। दादाजी म्हणतात की आम्ही दिलेल्या या त्रिमंत्रामध्ये अजब गजब अशी शक्ती आहे। तुम्ही म्हणाल तेव्हा पाऊस पडेल, तुम्ही म्हणाल तसं होईल, सर्व देव खुश राहतील, कोणतीही संकट येणार नाही, संसारातील विघ्न दूर होऊन जातील, फाशीची शिक्षा जरी मिळाली तरी ती सौम्य वाटेल, असं हे अतिशय अद्भुत त्रिमंत्र आहे। दादाजी म्हणतात की सकाळी 5 वेळा आमचा चेहरा नजरेसमोर आणून तुम्ही जर हा त्रिमंत्र बोललात तर तुम्ही कधीही बुडणार नाही आणि हळूहळू मोक्ष पण मिळेल। दादाजी म्हणतात की आम्ही तर असं सांगतो की संबंध जगाचं दुःख आम्हाला मिळो, तुमच्यामध्ये जर शक्ती असेल तर तुमचे दुःख आमच्या पायाशी अर्पण करा। पण या काळात असे लोक आहेत की दादा तुम्हाला जर दुःख अर्पण केलं तर आमच्याकडे काय राहील, असे मूर्ख लोक आहे। अरे तुम्ही स्वतः अनंत सुखाचा ठेवा आहात, समजत नाही तुम्हाला? अपार सुख राहील तुमच्याकडे।